विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. उपस्थित सर्व विद्यार्थी सोबत काही जणांचे पालकही असतील, त्या सर्वांना आज मुलांशी गप्पा दिवस क्रमांक 284 वतीने सर्वांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. अभिनंदन यासाठी की आपण अनेक दिवसांपासून आपण सलग 284 दिवस नॉनस्टॉप आपण पूर्ण केलेत आणि उद्या 285 झाल्यावर परवाच्या दिवशी रविवारी एक राज्यस्तरीय कार्यक्रम आहे, त्याचं आयोजन पुण्याहून बेधडक महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्यामध्ये नमस्कार मुलांशी सर. मुलांशी गप्पाचा विशेष उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे की मुलांशी गप्पा समूहाने त्याची त्रिशतकाकडे वाटचाल. सर सर रात्री मोबाईल स्विच ऑफ पडला होता सर. 285 दिवस आपले आज पूर्ण झाले आणि त्रिशतकाकडे वाटचाल म्हणून त्यांनी एक मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे किंवा या त्रिशतकाकडे वाटचाल चालत असताना मुलांशी गप्पांबद्दल तुम्हाला नेमकं काय बोलायचं, तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही मित्रांना काय संदेश द्या किंवा तुम्हाला नेमकं या उपक्रमाबद्दल इतरांना काय माहिती द्यायची, कशा पद्धतीने इतके दिवस हा उपक्रम कंटिन्यू चालला याबद्दलची माहिती त्या दिवशी आपल्याला सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला निमंत्रित केलेला आहे. तो कार्यक्रम आहे 25 तारखेला सकाळी 11:30 ते 12:30 फेसबुक लाईव्ह वर तुम्हाला लिंक मिळेल, तुम्ही पाहू शकता. नंतर ज्यांना अडचण आली ते विद्यार्थी, ते पालक नंतर पुन्हा कधीही ती लिंक ओपन करून पाहू शकतात. कारण याचं सगळं श्रेय जे आहे ते पूर्णतः पालकांना जातं, विद्यार्थ्यांना जातं. कारण तुमच्यामुळं आज इतके दिवस कंटिन्यू आपला मुलांशी गप्पा समोर चालू आहे. कारण समोर विद्यार्थी असतील तर शिक्षकांना बोलण्याची मजा जास्त आहे. नुसतं जर मोबाईलला बोलत बसलं तर इतके दिवस नाही झालं असतं. नुसते व्हिडिओ पाठवण्यामध्ये मजा आली नसते. म्हणून आपण प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधतो आणि संवादातून शिक्षणाकडे जाण्याचा मार्ग आपण जो निवडला तो मुलांशी गप्पा, आणि हा यशस्वी करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा तुमचा आहे, खारीचा वाटा माझा आहे. तर ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण थोडस अभ्यासाला सुरुवात करूया. कारण काल रात्रीच्या तासिकेमध्ये तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या, ज्यामध्ये आपण 3 परीक्षा घेणार आहोत ऑनलाईन. एक असेल 1 मे 2021 ला, दुसरी आहे 5 मे 2021 ला आणि तिसरी आहे 9 मे 2021 ला. अशा 3 पद्धतीच्या 3 जशा आपण जिल्हा परिषदेतर्फे जम्बो टेस्ट होत्या त्या पद्धतीने आपण अशा काही चाचण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये तुमची शिष्यवृत्ती म्हणजेच आपली पीयूपी पेपर प्रायमरी जे आहे त्या शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्न. मग या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये पहिल्या दिवशीच्या याच्यामध्ये मराठी प्लस गणित, दुसऱ्या याच्यामध्ये बुद्धिमत्ता प्लस इंग्रजी आणि तिसऱ्या याच्यामध्ये 4ही विषय एकत्र. अशा पद्धतीची किमान पहिल्या टप्प्यामध्ये 50 प्रश्न, दुसऱ्या टप्प्यात 50 प्रश्न आणि तिसऱ्या टप्प्यात एक 75 प्रश्नांची किंवा 100 प्रश्नांची आपण टेस्ट त्या ठिकाणी घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक काम करायचंय, ज्यांच्याकडे ईमेल आयडी आहे 4वी 5वी आपले तुम्ही विद्यार्थी ज्यांच्याकडे ईमेल आयडी आहे त्यांनी आपला ईमेल आयडी पाठवायचा. बऱ्याच जणांनी क्रिएट केला, काल रात्री 2 जणांनी क्रिएट केलेला आहे. कालच्या तासिकेमध्ये महेशने खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं कशा पद्धतीनं ईमेल आयडी क्रिएट करायचं जर कुणाला अडचण असेल तर. कालची तासिका तुम्हाला आज रेकॉर्ड पुन्हा मिळेल, तर सायंकाळी किंवा दुपारच्या नंतर ते तुम्ही पाहू शकता. तर ती तासिका तुम्ही पहा
आणि ज्यांना जमत नाही किंवा कुणाला आता अडचण आहे, तुम्हाला जमत नाही, त्यांनी ती तासिका पाहिल्यावर तुम्हाला नक्की जमेल. जास्तीत जास्त 2 मिनिट तुम्हाला वेळ लागेल स्वतःचा ईमेल आयडी तयार कसा करावा. तर 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्ही ते करू शकाल. तर आपला प्रत्येकाचा ईमेल आयडी असावा, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये त्याचे काय काय फायदे आहेत ते आपण पुढे जाणून घेणार. तर आता आपण आजच्या तासिकेला सुरुवात करणार म्हणजे आपलं रिव्हिजन. रिव्हिजन मध्ये पहिल्यांदा आपण त्या साहित्याची ओळख करून घेऊ. आपल्याला झालेली आहे ओळख, आपल्याला माहिती आहे अगोदरच. याला आपण काय म्हणतो? श्रेया, काय नाव आहे बरं याचं? श्रेया, हा. धीरज, आवाज येतो ना माझा? हो म्हणजे सर, तुम्हाला आज पता क्लिअर. लागेल. हा, मोबाईल जवळ कोण आहे आणि मोबाईल लावून कोण बसलंय हे फार स्पष्ट ओळख होते. बऱ्याच वेळा यांना काय कळतंय? नाही, सगळं कळतं इथून. ऑनलाईन मध्ये सगळ्या गोष्टी कळतात. खरोखर मोबाईलला प्रॉब्लेम असेल तर लक्षात येतं आणि फक्त क्लास चालू करायचा आहे म्हणून चालू करून आपण बाजूला बसलो तेही लक्षात येतं. यस आर्यन, काय बोलायचं नाव? कोण मापक? बरं, तुमच्याकडे कोण मापक आहे आणि हे कोण मापक आहे, याच्यामध्ये फरक काय दोन्हीमध्ये? सर, तुमच्याकडचं मोठा आहे, आमच्याकडचं छोटा आहे. सर. बरं, हा आकार मोठा आहे, तुमच्याकडचा आकार छोटा आहे. बरं, समजा तुम्ही इथे असा एक कोन काढला आणि तुम्हाला तुमच्या कोन मापकाने मोजायला लावला, तर अंदाजा किती येईल? समजा एक अंदाज. 45. ठीक आहे, आपण गृहीत धरू की हे 45 अंशाचा असेल. मग तुमच्या कोन मापकाने मोजल्यावर जर 45 अंशाचा असेल, तर या कोन मापकाने मोजल्यावर किती यावा तो? इतकंच आहे सर. हा तर मोठा आहे ना महेश, हे तर मोठा आहे, मग याचं तर जास्त यायला पाहिजे ना. सर, ते दोन्ही पण मोजल्यावर सारखंच येतं, फक्त ते मोठं आहे. बरं, आणखी कुणाला काय वाटते बरं याच्याबद्दल? रोहिणीला काय वाटते? समर्थला काय वाटतंय? मला तर वाटते बा, छोट्या कोन मापकानं मोजल्यावर त्याची कोन जो आहे हा लहान होईल आणि मोठ्या कोन मापकाने मोजल्यावर तो कोन मोठा होईल, असं मला वाटते. पृथ्वीराज, तुला काय वाटतंय? एकसारखंच येते दोन्हीचा माप. अरे, तू बी आर्यनचा दोस्तच आहेस काय राव तू पण. अरे, माझी बाजू घ्यायला कोणी आहे की नाही? आणखी कोणाला काय वाटतंय? बोलू शकता तुम्ही. ज्यांनी कोन मापकाचा वापर केलाय ते फार पटपट पटपट पोपटासारखे बोलू शकतात. सर, समान येते ना दोन्हीचं पण. तुझं म्हणणं की सारखेच येतात. बर, चला. आणखी आता समर्थ हाके आहे सोबत आपले. समर्थ, तुला काय वाटतंय रे? चला, दे. ओके, त्याच्यानंतर रोहिणी, तुला काय वाटतंय? सर, जर या कोन मापकाने जर मोजलं तर ना ते मोठं, त्याच्यापेक्षा मोठं येईल वाटते मला. तुला मोठं येईल असं वाटतंय. ओके. आणि रोहिणी देवगुंडेला काय वाटतंय? सर, जर जोपर्यंत तर हा? हे जे सेम येत आहे. अर्धवर्तुळ आहे आणि ते तू थोडस बेंची पाहून बस बेटा. वर्षापर्यंत. थोडस जागा बदलून बस. तू आता जिथं बसलीस ती जागा थोडस हे कर, बदल. आणि वर काड्या बघ आपल्याकडे किती रेंज दाखवते आणि त्याच्यानुसार थोडस जिथं रेंज जास्त येईल त्या ठिकाणी बस. तुझा आवाज थोडासा अडकत. तर आता जो एक बदल सांगितला रोहिणी जाधवने की तिला वाटतं की थोडस मोठं येईल, तर तिच्या माहितीच तो कोण मापक
या ठिकाणी माझ्याकडचा असो सर तर तुमच्या कंपास पेटीतला असो. आपल्या आकृतीमध्ये तुम्ही छोट्या कोन मापकाने मोजा अथवा मोठ्या कोन मापकाने मोजा किंवा आणखी याच्यापेक्षा एखादा मोठा असेल त्या कोन मापकाने मोजा. हा जर 45चा असेल तर कुठेही जरी गेला तरी हा 45चा भेटेल. आर्यन महेशनं दोघा ठिकाणी दिले होतं ते अगदी बरोबर आहे. काही बदल होणार नाही. जशी आपल्या हाताची घड्याळ, आता त्याच्यात मुलींच्या हाताची जी घड्याळ असते ती खूपच छोटी असते, अगदी छोटीशी. त्या घड्याळीतला वेळ आणि भिंतीवर टांगलेली खूप मोठी घड्याळ, त्याच्यात 3 काटे आहेत. तुमच्या हातावरच्या घड्याळीत 3 काटे आहेत. दोन्ही घड्याळीमध्ये जर टाइम एकदाच लावला तर लहान घड्याळीमध्ये समजा रोहिणीच्या हाताला ती छोटी घड्याळ आहे आणि भिंतीवर एक खूप मोठी वॉल वॉच लावलेली आहे दोलकाची. जर रोहिणीच्या घड्याळीमध्ये दुपारी 12:10 झाले असतील तर मोठ्या घड्याळीत किती वाजले असतील? सर 12 वाजून 10 मिनिटच. 12 वाजून 10 तितकाच टाइम होतो. आता तुला लक्षात आलं रोहिणी? हो सर. नाही नाही, या रोहिणीला. आता तुझा आवाज क्लिअर होता बघ. हो सर. रोहिणीचा आवाज. हा, अगदी हाच सहसंबंध कोन मापकाचा आहे. घड्याळीचे काटे तेच आहेत, इथे घड्याळीचे काटे तेच आहेत, फक्त आकारमान वाढलं. आणि जसं आकारमान वाढलं, इथं छोटी जागा होती तर इथं तुम्हाला 5 मिनिटाचं जे अंतर होतं ते बारीक रेषा होत्या. इथं त्याला काटा जास्त फिरायचा आहे म्हणून इथं अंतर त्याने जास्त दाखवलं. बाकी काही केलं नाही. म्हणजे किती आकारमान वाढलं. जर समजा तुम्ही कधी मोंढ्यात किंवा चौकात कुठं मोठ्या ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी टॉवर असतात, मोठे मोठे टॉवर असतात आणि त्या टॉवरला घड्याळी लावलेल्या असतात. जसं आपल्या नांदेडला जुन्या मोंढ्यामध्ये आहे. तुमचा आवाज कमी येतोय. बाकीच्या नाही येतोय का? हो सर. हो सर येतोय. तुझा मोबाईल तू एकदा लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन हो. एकदा लेफ्ट हो पुन्हा जॉईन हो. तर ती मोंढ्यातली जर घड्याळ आपण पाहिली, काही विद्यार्थी नांदेडचे आहेत त्यांना माहिती आहे. तुम्ही सुद्धा कधी बाबासोबत कधी फिरायला गेला तर मोठ्या मोठ्या टावरवर अशा घड्याळी असतात. चारीकडून 4 काटे 4 घड्याळी बसवलेल्या असतात आणि ती घड्याळ या फळ्या इतकी मोठी असते, जी कितीही दुरून त्यातला वेळ दिसतो. बऱ्याच दूरवरून त्यातली वेळ दिसावी अशी ती घड्याळ बसवलेली असते. तिचा एक काटा कमीत कमी 2-2 एखाद्या किलोचा तरी असतो. मग आपल्याकडे तर काटा किती आहे? काही ग्रॅमचा, काही मिलीग्रॅमचा आहे, तरी तो तुरतुर तुरतुर पळतो. आणि तिथं कितीतरी मोठा आहे, अर्धा किलोचा आहे, पाव किलोचा आहे, त्यापेक्षाही मोठा आहे आणि तो मात्र जोरात पळतो असं वाटतं, पण नाही, तो तसाच पळतो. याच्यात जर 5 मिनिट झाले तर इथं सुद्धा तो 5च मिनिट पळतो. पण आपल्याला वाटतं बाबा बाबा तो या ठिकाणापर्यंत आला. म्हणजे किती आला? तो 5च मिनिट आला. काहीच फरक पडला नाही. तो 5च मिनिट चालला. फक्त आपल्या घड्याळीचा आकार आणि हा आकारात फरक पडलेला आहे. म्हणून त्याच पद्धतीने हे कोन मापक, तुम्ही हे कोन मापक वापरा किंवा तुमच्या कंपास मध्ये दिलेलं छोटस जे अर्धवर्तुळ आहे, आपण त्याला अर्धवर्तुळच म्हणतो बरं, अर्धवर्तुळ नाही म्हणायचं, त्याला कोन मापक म्हणायचं. कंपास म्हणजे ज्याला आपण एकीकडे पेन्सिल आणि एकीकडे लोखंडी टोक असतं, पेन्सिल ठेवण्याची जागा असते, हे या साहित्याला कंपास म्हणतात. आणि हे ठेवण्याची पेटी म्हणून कंपास पेटी असं आपण म्हणतो. कारण हे ठेवण्यासाठी का पेटी दिली? कारण हे एक शस्त्र आहे, कारण याला टोकदार आहे. कदाचित तुम्हाला किंवा इतरांना इजा होऊ नये म्हणून त्याला सुरक्षित अशी लोखंडी पेटी दिलेली आहे. प्लॅस्टिकची पेटी नाही, लोखंडी दिलेली आहे. मग ते कोणत्याही कंपनीचा असू द्या, नटराज असो, कॅमलिन असो किंवा अन्य कोणताही असो, तर ती ठेवण्यासाठी तुम्हाला ती पेटी दिलेली सुरक्षिततेसाठी. मग आपण याला अर्धवर्तुळ म्हणतो. हा अर्धवर्तुळासारखा आकार आहे, पण याला अर्धवर्तुळ म्हणायचं नाही, तर याला कोन मापक म्हणायचं. बरं, माझा आता एक प्रश्न आहे सिद्धार्थला. सिद्धार्थ, तुझ्याकडे जर कोन मापक असेल
तर त्या कोन मापकामध्ये आणि या कोन मापकामध्ये तुला काही फरक दिसतो का? पण काय वाटतं तुला फरक या दोन्हीमध्ये? ज्यांच्याकडे आता आहे ते सांगू शकता, नसेल तर हरकत नाही. हे कोण मापक मोठा आणि तो कोण मापक छोटा आहे. ओके, एक फरक झाला. वृंदावनीला काहीतरी सांगायचं का? अरे थांब, तुला संधी देतो बेटा. तुला काय वाटतं वृंदावनी? तुझ्याकडे जर कंपास पेटीमध्ये कोण मापक आहे तर तुला काय वाटतं याबद्दल? सर हा, सर आमच्या 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 कोण मापक मध्ये छोटे अंक आहेत सर, याच्यामध्ये मोठे अंक आहेत सर. ओके ठीक आहे, याच्यामध्ये ठळक दिसणारे अंक आहेत. बरोबर. ओके, चला दुसरा फरक झाला. चला तिसरा फरक काय जाणवला आपल्याला? कुणाला सांगता येईल? बघा, बाकी निरीक्षण करा. तुमचा कंपास तो कोण मापक हाती घ्या, हे कोण मापक हाती घ्या. यस, आर्यन. सर तुमचे तिथे बोट आहेत ना, तिथं ते असं खाली गेलेलं आहे आणि आमच्या कोण मापकामध्ये ते कलर न वर दाखवल्या गेलेला आहे. कोणतं बेटा? ते तुमचे बोट आहेत बघा तिथं. हा हा हा, हे ते हा. ओके, चला तिसरा जाणवला. चौथा फरक काय सांगता येईल आपल्याला? मला आणखी सर, मूळ मी एक फरकाकडे आलेलं सांगू? नाही. हा, यस रोहिणी. सर, तिथं तुम्ही ते सेंटर मध्ये पकडल्या ना, तिथं ना एक सेंटर मध्ये एक पॉइंट असते आणि ते छोट्या कोण मापकावर, आणि ते रेषा रेषा असतात सर, असं प्रत्येक याला. यस, इथं माझ्याकडे ओळखू यावं म्हणून थोडस खाच केलेली आहे. तुमच्या कोणमापकामध्ये खाच केलेली नाही, तर तिथं बिंदू दिलेला आहे. ओके, व्हेरी आणि गुड. सर तिथे एक आडवी रेष पण असते खालून. यस, ही पूर्ण आडवी रेष तिथं काळी तुम्हाला स्पष्ट ओळखता येते तिथं. व्हेरी गुड, गुड, खूप छान निरीक्षण. आणखी काय? चला ओळख करून घेऊ आपण कोणमापकाची पूर्ण अगोदर. आणखी कुणाला सांगते ते? ज्यांच्याकडे कोणमापक आता आहे ते जरूर सांगू शकतील. आणखी मला आणखी एक उत्तर राहिलंय माझं. तुझ्याकडून आलं एक उत्तर, पण आणखी थोडस मला बदलून उत्तर पाहिजे. सर, मी एक सांगू अजून? हा, सर, त्याच्यामध्ये ना ते 90 आहे ना, 90 तिथं, हा तो, आणि ते सेंटर मध्ये आहे ना तिथं सर एक सरळ रेष असते. हा सर, तिथं. आणि सर असं प्रत्येक ते प्रत्येक 90 100 ते आहे ना, ते प्रत्येकाला अशा रेषा असतात सर. यस यस, अगदी बरोबर आहे. याच उत्तराकडे मला जायचं होतं, मिळालेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. मग या कोणमापकात आणि त्या कोणमापकात तुम्हाला नेमका आणखी फरक काय दिसतो? सर हे 90 अंशी कोण आहे? हो ना, 90 तर आहेच ना, 90 आहे, सगळंच आहे. 0 आहे, 90 आहे, 180 आहे, सगळंच आहे. बरोबर आहे तुझं पण. मग नेमकं काय फरक दिसायला? तुमच्या पण चेहऱ्यापुढे धरून बघा बरं, वाटलं तुमचं कोणमापक. सर, मी एक सांगू अजून? एक मिनिट. हा, सर, अरे ते मधामध्ये आहे ना, अर्धवरती खुल्ला आहे तिथं, त्याच्यामध्ये भरीव असते. यस यस, हे आत्ताचा शब्द फार महत्वाचा होता. मला त्या यस, या शब्दाकडे मला जायचं होतं. भरीव आणि पोकळ. योग्य शब्द आला, तुमच्याकडूनच आला, मला सांगायची गरज पडली. व्हेरी गुड. इथं या कोणमापकामध्ये हा जो भाग आहे हा कट केलेला आहे, तुमच्याकडे असा नाही. बरं, मला कोणीतरी सांगेल की असं का बरं केलं असेल? त्यांनी तुमच्याकडे असं कट करून टाकून दिला नाही. खरं तर तुम्हाला कट करून द्यायला पाहिजे होता. अवघड जाईल ना मग. काय अवघड जाईल बरं तुम्हाला जर कट करून दिला असता तर? आपल्यासोबत भंडाऱ्यावर काही विद्यार्थी आहेत, तुम्ही सुद्धा करून दिलं का? ते आमचं जास्त पतलं होऊ शकते, ते मोडू शकते. यस यस, सुरक्षिततेसाठी दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. हे कारण जाड याची असते. जाडी जास्त आहे आणि हे काय मला दप्तरात ठेवायचं नाहीये. तुम्ही ते दप्तरात ठेवू शकता, कधी एखाद्या पुस्तकात ठेवू शकता, आणि वापरताना एखाद्या वेळेस ओढाताण जर झाले तर ते कटकन तुटून जाऊ शकते. म्हणून तुम्हाला ते पूर्ण भरीव आकारात दिलंय आणि इथं तो पोकळ आकारात दिलेला आहे. इथं असं दिलेलं आहे. विनाकारण याची आवश्यकता नव्हती, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे एवढं
जे याला साहित्य लागणार होतं, या साहित्यामध्ये कदाचित हे पूर्ण साहित्य तयार झालेलं आहे. म्हणजे इथं जो भाग विनाकारण जात होता वाया, त्याच्यापासून दुसरं साहित्य तयार झालं. म्हणजेच योग्य उपयोग, साधन संपत्तीचा अतिशय योग्य उपयोग या ठिकाणी आपल्या गणित पेटीमध्ये करून दिलेला आहे, की आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे, मग ती नैसर्गिक असेल कोणती असेल, त्या साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग तर झाला पाहिजे, पण योग्य उपयोग झाला पाहिजे. पुरेपूरच नव्हे, तर योग्य उपयोग झाला पाहिजे. तर ते या ठिकाणी या साध्या यंत्रामधून सुद्धा आपल्याला शिकता येईल. व्हेरी गुड. तर आणि विशेष म्हणजे आता इथं आकृती आपण जेव्हा फलकावर काढत असतो, तेव्हा आकृती या आकारापेक्षा आपण मोठी काढतो. त्याच्यामुळे इथं छोटा आकार काढायची आपल्याला गरज पडत नाही. म्हणून एक या ठिकाणी हे असं पोकळ दिलेलं आहे. आता समजा छोटी आकृती दिलेली आहे आणि हिचा कोन मोजायला सांगितलंय. बऱ्याचदा काय होतं, मुलं काय करतो आपण, वर एका बाजूने कोन मोजतो आपण, पण दुसऱ्या बाजूने मोजताना आपल्याला कदाचित अडचण येते किंवा कुठेतरी आपल्याला जमत नाही. आपण काय करतो, कोन मोजताना हा कोन मापकाचा मध्यबिंदू कधी लक्षात ठेवायचा, मध्यबिंदू फार महत्वाचा आहे. जिथून सगळे रस्ते फुटलेले आहेत, जिथं बिंदू आहे तुमच्या कोनावर, तिथं तो मध्यबिंदू ठेवायचा. आता नुसताच मध्यबिंदू ठेवला, आर्यन जमेल का रे असं? नाही सर, नाही करूया. मी काय रेषे करायला बरोबर पाहिजे ठेवा होतं? लागेल सर. ठेवा. मला हे असं सरळ ठेवावं लागेल. नाही सर, खालची रेष, खालच्या रेषेवर सर. अगदी बरोबर. तर हा बिंदू, या बिंदूतून निघालेली रेष आणि हा पायथा हे एकाच रेषेत आले पाहिजेत. म्हणून तुमच्याकडे काळी रेष आहे, ब्लॅक आहे इथून तिथून, म्हणजे त्या रेषेखाली तुम्ही काढलेल्या कोनाची रेष लपली पाहिजे, तरच कोन मापक बरोबर येईल. आता मग प्रश्न पडला इथून, अरे गड्या आपला कोन माप इथं संपायले, आता याचं माप मला कळणं झालंय, काय करू, आकृती लहान झाली, काय करायचं नाही, फक्त स्केल घ्यायची, पेन्सिल घ्यायची आणि या आकृतीला कोन मापकाच्या बाहेर निघेल असा एक किरण पुढे घेऊन जायचं आणि आता मोजायला सुरुवात करायची. इथं हे बरोबर मी 0 वर घेतोय. आता हे जोडलेलं आहे खाली, आणि आता आणि काय योगायोग बघा, आणि किती ऍक्युरेट सांगितलंय पहा, किती योग्य आहे. झालं सर. आता पहा, आता याला जर आपण मोजायला गेलो, काही जणांना सांगितलं अरे मोजा बरं किती आहे, तर 130 आणि 5 135. काय चुकलं बरं? सर, काय चुकलं नाही? सर ते तिकडून म्हणजे इकडून येणार आहे आणि ते खालून जाणार आहे. इकडून म्हणजे कुठून बरं? खेरबनहून, पुण्याहून, चिंचणीहून? सर डावीकडून. गणिताची भाषा वापरायची, डावीकडून उजवीकडून. ओके, मी इकडून मोजत गेलो. का बरं इकडून मोजत गेलो? सर चुकीने मोजल्या तुम्ही. यस, इकडं नाहीच माझं काही. जसं मी मागच्या जेव्हा तासिका आपले झाले त्यावेळेस तुम्हाला मी शेताचं उदाहरण दिलं होतं. हे बाबा, माझ्या वाट्याला शेत आलेलं आहे. कुठून आलंय? थोडासा तिरप्या आकाराचं मला आलेला आहे, असू शकतो कोणताही आकार. आणि किंवा प्लॉट घेतलाय, मला आता प्लॉट बांधायचा आहे आणि थोडासा ऊस असा निघालेला आहे. मग मला माझा प्लॉट मोजायचा आहे, त्याचं कोन मोजायचं आहे. तर मी इथं हे कोन मापक ठेवल्यावर जर याचा मला कोन मोजायचा आहे आणि मी जर इकडून गेलो, मला इकडून जायला अधिकार आहे का? नाही सर. नाही, कारण हे दुसऱ्याच आहे कोणाच तरी. काय येऊ देईल तो मला? इकडून का मोजू देईल तो? मोजू देणार नाही. मग माझा कुणीकडे आहे किरण, कुणीकडे आहे? बिंदूच्या पुढे दिलेला किरण कुठं आहे? जिकडं 0 त्या रेषेकडे आहे तिथून मोजायचं. म्हणजे मला वरचं 180 170 160 उलट जायचं नाही.
तुम्हाला हा कोण कोण्या दिशेने मोजायचा आहे, खालून असा इकडे मोजत जायचं. म्हणून मला सुद्धा मग इथं 0 पाहिजे आणि शून्याने वाढत वाढत जाणारा मला पाहिजे. मग शून्याने वाढत जसा जाईल तसा जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी 0, 10, 20, 30, 40 आणि ही रेषा अगदी वर इथं निघालेली आहे. ही रेषा काय दाखवते, 5चं माप दाखवते. 5 अंश. प्रत्येक एक अंशाचं तुमच्याकडे माप आहे. म्हणजे फक्त 90 अंशच माप असू शकतं नाही, 91 असू शकतं, 89 असू शकतं, 17 असू शकतं, 25 असू शकतं. कोणताही एकक 0 ते 9 पर्यंत आपण वापरू शकतो, असू शकतो. मग या ठिकाणी 130 आणि 5 35 असं वाटतं, परंतु इकडून डावीकडून आलेला आहे तो नाही चालत. माझी आकृती कोणीकडे गेलेली आहे, उजवीकडे. मग मला उजवीकडून मला वर जायचंय. मग मी अशा पद्धतीने मोजत जाईल, 0, 10, 20, 30, 40 आणि 5 45. आर्यनने अंदाजे दिलेलं उत्तर अगदी 100% करेक्ट निघालं. मी मोजून काढलेला नव्हता, अंदाजे काढलेला आणि अतिशय योग्य अंदाज या ठिकाणी निघाला. मग आता तुम्हाला जर आकृत्या काढायला सांगितल्या, आपल्याला जेव्हा आकृत्या काढायला सांगते कोणी, मग त्यावेळेस आपण काय करायचं, कोणती आकृती सांगू द्या की बाबा, आकृत्या कशा सांगू शकतात. एक पहिला प्रकार त्याच्यामध्ये काय असू शकतो, दिलेल्या आकृतीचा कोन मोजा. म्हणजे तुम्हाला तिथं आकृती दिली जाईल. आता आकृती का अशीच राहील का रे आर्यन, श्रेया? नाही सर, तसे नाही राहणार. अशी असू शकते, आकृती अशी असू शकते, आकृती अशी असू शकते, आकृती अशी असू शकते, आकृती अशी असू शकते. कोणतीही आकृती आपण कोन मापकाच्या मदतीने मोजू शकतो. पण एक प्रश्न आहे माझा इथं, आता नक्की तुम्हाला सांगता येईल. इथं या दोन्ही प्रत्येक आकृतीला अशी बाण काय दाखवले, बाण दाखवले असते सर, म्हणजे तुम्ही आता ही आकृती मोठी मोठी काढत जाणार होत्या, तिथं तुम्हाला फळ्यावर जागा मावणार नाही म्हणून तुम्ही बाण दाखवला, कारण का ती आकृतीची रेष किरण पुढे पुढे जात आहेत. एक शब्द अतिशय महत्वाचा मला पाहिजे होता, तो मिळाला, किरण. किरण हा शब्द तुम्ही आणखी कुठे ऐकलाय बरं? सूर्याची किरण. व्हेरी गुड, राईट. मुलीचं नाव आता सर, आपण यस मुलीचं नाव. या ते पण आहे. मुलीचं आणि किरण हे मुलाचं पण असते बरं. हो सर, किरण मुलाचं मुलाचं पण. मुलगी लक्षात येत नाही. किरण हे मुलाचं नाव आहे आणि किरण हे मुलीचं पण नाव आहे. दोघांचे नाव आहेत ते. तर अगदी फार योग्य उत्तर तुम्ही दिलं. हा जो सूर्य आहे, हा जेव्हा सकाळी नियमितपणे त्याचं काम सुरू करतो, त्यावेळेस त्याच्या हा जो आपण एक बिंदू समजू, तर या बिंदूतून हा एकाच रेषेत असं सरळ रेषेत तो काही प्रकाश किरण टाकतो, त्याला आपण किरण असे म्हणतो. आणि हे किरण, त्याचाच आधार इथं आहे. किरण सरळ रेषेत जातात. पहिली गोष्ट, सूर्याचे किरण कधी असे पाहिले का? सर, वाकलेलं सर. फक्त व्हिडिओ थोडस व्हिडिओ बंद राहू द्या. व्हिडिओचं बटन तुम्ही क्लिक करा, व्हिडिओ बंद राहिले तरी चालेल, काय अडचण नाही. नंतर तुम्हाला बोलताना तुम्ही व्हिडिओ जरूर चालू करा. तुमच्या सुरुवातीला त्या ठिकाणी 3 बटन असतात, माईक चालू असतं, सुरुवातीला लाल दाबलं तर बटन बंद होऊ शकते मीटिंग, मग पुन्हा जॉईन व्हावं लागते. त्याच्या बाजूला एक असा व्हिडिओ कॅमेरा दाखवलेला असतो, त्या व्हिडिओच्या कॅमेराला तुम्ही क्लिक करा, तुमचा व्हिडिओ बंद होतो आणि नंतर पुन्हा तुम्ही त्यालाच क्लिक करा, पुन्हा तुम्ही दिसता. तर ज्यांचा व्हिडिओ चालू आहे, मला वाटतं सध्याला आपल्याकडे धनराज नावाने एक मोबाईल चालू आहे आणि लोखंडे त्यांचा चालू आहे. तर व्हिडिओ फक्त बंद केला म्हणजे मला लॅपटॉपवर थोडस लक्षात येते की नाही तर ते सारखी
हालचाल हालचाल होते आणि मग माझं लक्ष इकडे तिकडे जातं थोडस. नंतर तुम्हाला चालू करायला सांगितलं, जरूर चालू करा. कारण आपल्याला सगळ्या टेक्निकच्या गोष्टी जमल्या पाहिजे, स्वतःला करता आल्याच पाहिजे. मग या ठिकाणी सूर्याची किरण आपण अशी कधीच पाहिले नाही की जे नागमोडी वळणामध्ये वळलेले आहेत. नाही येत असे कधी. ते एकाच रेषेत सरळ येतात आणि त्याचा प्रयोग सुद्धा आपण परवाच्या दिवशी पाहिला. तुम्हाला साहित्य सुद्धा सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने हा प्रयोग सिद्ध करू शकता, की सूर्याचे किरण एकाच रेषेत प्रवास करतात. ते आपण पाहिलेलं आहे. मग इथं झालं सूर्याचे किरण, हाच सहसंबंध या आकृतीमध्ये घेतलेला आहे की हा जो बिंदू आहे तो आपल्यासाठी सूर्य आहे. पण आपण याला सूर्य म्हणायचं नाही, आपण याला बिंदूच म्हणायचं. परत दुसरा एखादा बिंदू आहे का वरती जाता एखादा, की मला कोण मोजायचा आहे या आकृतीचा, मी कसं मोजणार? सर नाव दिले ए बी सी. सर सर ते तुमच्या कोनमापाचं जे मध्यात एक बिंदू आहे ना, ते हा ते बिंदू टच कर ठेवणार. विवेक, हा हा मध्यबिंदू कुठे ठेवणार मी? बी च्या जागेवर. बी वर ठेवणार. बरं, आता कोनमापक असा आहे, मी जर कोनमापक मला वाटलं नाही इकडे बी वरूनच का, चला ए वरून मोजूया, म्हणून मी हा कोनमापकाचा मध्यबिंदू मी ए वर मोजला, ए वर ठेवला. सर आकृती तुमच्यासाठी आणखी थोडी आकृती मोठी काढतो. खाली ठेवा सर बी वर. आणि मला सांगितलं की दिलेल्या आकृतीतील कोणाचे माप किती, आणि मी पटकन कोण मापक घेतलं आणि चला विचारले आपल्याला. मग आपल्याला एचं माप, बीचं माप आणि सीचं माप, तिघांचं माप काढायचं आणि तिघांच्या मापाची बेरीज करायची. ते झालं या आकृतीच्या कोणाचं माप. असं माझ्या मनामध्ये कुठंतरी घर करून बसलं आणि मी सुरू केलं काम. ए वर ठेवला. काय सापडलं मला? काय सापडेल? काहीच नाही. नाही सापडणार मला. बी वर ठेवा सर. मी म्हणतो सापडेल. बघा, तरी पण मी म्हणतो सापडेल काहीतरी. 0 आणि 180 बाण संपूर्ण. येस, इथं आपल्याला आकृतीकडे खाली गेली तर इथं मला 0 सापडेल. काहीच नाही, म्हणजे ही एक सरळ रेषा आहे. इथं कोण तयार झाला नाही हे उत्तर सापडेल. गणितामध्ये काहीच नाही, फक्त 0 साठी आपण म्हणू शकतो, पण इतर भाषेतले किंवा इतर प्रश्नाचे उत्तर देताना त्याचा काहीतरी संदर्भ लागतो. म्हणून इथं 0 आहे किंवा 180 आहे याचा अर्थ ती एक सरळ रेषा आहे. सरळ दिलेला तो रेषाखंड आहे की ज्याचं माप 0 आहे किंवा 180. 180 दिले. पुढे तुम्हाला रेषे जोडीतील कोण वगैरे आहेत, आपण घेणार आहोत, ते तुम्हाला शिकवेल. मला वाटतं तुम्हाला येते ते शिकवले मी. रेषे जोडीतील कोण, व्युत्क्रम कोण, विकलक, त्याच्यानंतर विरुद्ध कोण आणि समांतर, हे सगळे आपण तुम्हाला शिकवलेले आहेत. तुम्हाला ते जमेलही. बरेच विद्यार्थी नवीन आहेत, त्यांच्यासाठी आपण नक्कीच ते आपण पुन्हा घेणार आहोत. एका दिवशी जरूर घेऊयात किंवा तुमच्यापैकीच काही विद्यार्थी घेतील. मग हा कोण मला मोजायचा असेल तर मला वाटतं आपल्यासोबत आता तन्मय जॉईन झालेला आहे. तन्मय किंवा तन्वी दोघांपैकी कुणी असाल तर मला कोण मोजायचं, मग कुठे ठेवू बरं? मला सरांनी सांगितलंय सगळे नंबर. मी आपले मस्तपैकी बसलो होतो टेबल, तिकडे टेबलवर तिथं सर्व टाकले होते. सरांनी आकृती काढली आणि मला पटकन उठवलं. मी काहीतरी गोष्टीचं पुस्तक वाचू लागलो, मला माहितच नाही काय सांगायचं, आणि पटकन उठवलं. चल रे इकडे आलो, ते पण मापक घेतलं आणि चल कोण मोजून दाखव म्हणले. आता कोण मोजून दाखवायचं, मला म्हटलं कोण मोजून दाखवायचं.
मी लागलीच नाव घेतलं, सर महेश मोजून दाखवते. ते म्हणले अरे महेश नाही, तू कोण मोजून दाखव. हा सुद्धा भाग लक्षात असू द्या. कोण हा झाला मराठीतला प्रश्न विचारलेल्या व्यक्तीचं उत्तर देण्यासाठी कोणी काम केलं, कोण आहे रे तिकडे, तो कोण. आणि गणितामधला हा कोण, इथं कोपरा तयार झाला. म्हणून आपल्याला हा सांगितलं सरांनी, हा नाही, हेही आपल्या लक्षात पाहिजे. नाही तर मग तुम्हाला विनोद माहित असेल, एक शिक्षक वर्गात शिकवतात आणि शिकवत असताना, विवेक तुझा व्हिडिओ बंद कर, ते बॅक साईड म्हणजे हा ओके. तर वर्गात शिकवत असतात, पण एका मुलाचं लक्ष थोडं बाजूला, त्याच्या टेबलाच्या बाजूला एका भिंतीकडे असतं. त्या ठिकाणी वजाबाकी शिकवतात आणि वजाबाकी शिकवताना तिथं उदाहरण दिलेलं आहे की 7 वजा 4 किती. काही विद्यार्थी बरोबर सांगतात आणि तितक्यात आपण उदाहरण आपल्याच एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ. की समजा समर्थला विचारलं, अरे समर्थ सांग, आणि समर्थचं तर लक्ष नव्हतं, सर काय शिकवायले, गडबड कशी होते. आणि त्यानं 7 मधून 4 गेले, त्याला विचारलं, तो पटकन त्याच्या लक्षात आलं नाही काय म्हणाले सर, आणि अचानक नाव आलं, अरे समर्थ तू सांग किती उरले. आणि समर्थ काय म्हणतो माहितीये, सर आता फक्त शेपूट उरले. काय म्हणतो, शेपूट उरले. का म्हणून समजत असेल सांगा. त्याला विचारलं आणि 7 मधून 4 गेले, किती उरले. तर तो म्हणतो, सर आता फक्त शेपूट उरले. असं का उत्तर दिलं असेल त्या, तुम्हाला काय वाटतं. कधी कधी विनोदाचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, असं का म्हणतात. अक्षर तुला काय सांगते. सर कारण Yes, yes. सर ते दुसरीकडे असेल सर, त्या सेफ्टी असेल सर, म्हणून म्हणलं सर. बरं आणखी. सर त्या वजाबाकीच्या चिन्हाला बघून त्यानं तसं म्हणलं असेल. ये चला, वजाबाकीचं चिन्ह पाहून त्याला तसं कदाचित तसं वाटलं असेल. ओके ठीक आहे, दोन्ही उत्तरचा मी स्वीकार करतो. आणखी काय वाटतं. सिद्धार्थ तुला काय वाटतं. महेश तुम्ही काय विचार करा या प्रश्नाचा, त्यानं असं का उत्तर दिलं असेल. सर तिथे एक मांजर उंदीर आणि फक्त शेपूट उरले असेल त्या उंदराचे. यस यस. बरं पण ते वर्ग असल्यामुळे कसं आहे, वर्गामध्ये मांजर तर आलं नव्हतं, कारण वर्ग तेवढा चालू असलं, मांजराला एकदम पाहिलं सगळेजणच पळून जातील. त्याचं लक्ष खिडकीतून बाहेर गेला असेल सर. बरोबर आहे. तर अगदी छान विचार छान तुमचे सुरू झालेले आहेत की असं का होऊ शकतं. वर्गामध्ये एक छोटस बीळ होतं, खिडकीच्या बाहेर एकाने मांजर त्या उंदराला पकडत असेल, त्यांनी ते बघितलं असेल आणि मग ते तुम्ही गणित विचारल्यावर त्याने असं उत्तर दिलं असेल. येस येस येस, अगदी बरोबर कारण आहे. म्हणजे आपलं लक्ष फक्त वजाबाकी पुरतं राहिलं का आता, नाही, आपलं लक्ष गेलं तर्कशक्तीकडे, अंदाजाकडे लक्ष गेलं. काय असू शकते बरं, असं काय म्हणलं असेल तो. म्हणून विनोदामधून सुद्धा अभ्यास होतो. का असं झालं असेल, का असं म्हणलं असेल, तिथं सुद्धा अभ्यास होतो. बरं, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाशाने, प्रत्येक शब्दात आपला अभ्यास लागला, फक्त शोधून काढायचा. मग तिथं त्या मुलाचं लक्ष नव्हतं, आमच्या समोरचं लक्ष नव्हतं, कारण तिथं बाजूला तांदूळ वगैरे साडल्यामुळे तिथे एक छोटस उंदराने बीळ केलं होतं. आणि ते उंदराचं पिल्लू सारखं बाहेर यायले मध्ये चालले, बाहेर यायले मध्ये चालले. त्याला खूप मजा वाटेली, खूप आवडीने त्याच्याकडे पाहतोय. आहा आला, गेला गेला गेला. आणि तितक्यात अचानक सरांनी त्याला उठवलं, हे सांग. आणि काय विचारलं, अरे किती राहिले. म्हणजे त्याच्या कानावर 7 वजा 4 पडलंच नाही. त्याला काय वाटलं, सरांनी म्हणाले सांग किती राहिले, म्हणजे त्यानं जी कृती पाहतोय त्याच्यातच किती राहिले. आणि त्यानं पटकन त्या कृतीचं उत्तर देतो. म्हणजेच आपला मेंदू एका वेळी एकच काम करतो, हे लक्षात. त्याच्यात मला तिकडे द्यायचं होतं तुम्हाला. म्हणून जर तुम्ही जेवत असाल तर जेवणच करा. जर तुम्ही गणिताचं पुस्तक वाचताना मी लागलीच मराठीचं काहीतरी करतो म्हणा, नाही जर. मी आता सरांचा क्लासही ऐकतो
आणि लागलेच मी एखादं चित्रही काढतो, इकडं बघत बघत मी दुसरे काहीतरी प्रश्नही सोडवतो, हे बघत बघत मी पीडीएफ तयार करतो, कोणतंच यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून नाहीतर काय राहिले तर शेपूट राहिले. आणि शक्तीला काय करावं म्हणून 7 मधून 4 गेले, उत्तर आपल्याला 3च पाहिजे. पण तो म्हणाला सर 7 मधून 4 गेले 3 राहिले. त्याला 7 आणि 4 ऐकलंच नव्हतं. जेव्हा आपण एखादी कृती जीव लावून पाहतो, ऐकतो, त्यावेळेस मेंदू ती एकच कृती जिथं आपलं विशेष लक्ष आहे ती स्वीकारतो. आणि नसेल वास यायलाय, आई आज भजे करायला काही, आवडीची भाजी, अरे रे कारल्याची भाजी केली काय की, याच्याकडे जर आपलं लक्ष गेलं की तुम्ही कितीही कागद काढे करा, काही फरक पडणार नाही. म्हणून जे करू ते अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करा, बाकी तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. तर ठीक आहे, तर आपल्याला ए पासून सी पासून कोण मोजता येणार नाही. तर कोण मोजताना या कोण मापकाचा वापर फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बी हा जो बिंदू आहे, या बीच्या बिंदू जवळ आपण ठेवायचं आणि जिकडं आपला 0 आहे, ज्या भागाला 0 आहे तिकडून आपण मोजायचं. आकृतीचा आकार कसा आहे, सी कडून ए कडे, म्हणजेच आपल्या आकृतीचा आकार हा खालच्या बाजूला म्हणजे पायाकडून वर इकडे आहे. 2च आकृती असतात, एक तर इकडून वर इकडून खाली. आता एखाद्या वेळेस जर तुम्हाला अशी आकृती दिली आणि मी तर तुम्हाला म्हणलं होतं की पाया नेहमी खालीच असतो, अशी आकृती मोजायची झाली तर काय करावं लागेल तेही आपण पाहूयात. तुमच्याकडे उत्तर आहे. मग इथं मी ही आकृती मोजतोय आणि तुमच्या पुस्तकात अशाच आकृती दिलेल्या, तुम्ही पुस्तक शोधून काढलं तर इथून तर पहा आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. म्हणजेच याचा अर्थ हा काटकोन आहे. फक्त काटकोनासाठी जिथं 90 अंशाचे कोन तयार होतात, आयत असेल चौरस असेल, त्या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह पाहायला मिळते. अन्यथा आपल्याला असा थोडासा वक्राकार भाग आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपल्याला काटकोन दिलं जात नाही. मग अशी आकृती जर आपल्याला मोजायची असेल तर 2 काम. एक, थोड्या वेळासाठी पुस्तक उलट करून घ्या, वही वर काढली ती वही उलटी सुलटी करून घ्या, जेणेकरून हा भाग खाली येईल. एक पर्याय. आणि दुसरा पर्याय, आता सरांनी जर फळ्यावर दिले, नाही सर तुम्ही म्हणले होते त्याला उलट करून घ्या, पण सर फळ्यावर दिले, फळा काय उलटा व्हायच ना, आता कसं, प्रश्न आहे. नाही, आम्हाला तुम्ही सांगितलं होतं अशा उलट्या सुलट्या आकृत्या दिल्या की तुम्ही फळाच आपलं पुस्तक उलट करून धरा, वहीचं पान उलट धरून पहा, म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजू वर, जेणेकरून हा एक भाग कोणता तरी खाली पायाशी जोडला जावा. पण जर फळ्यावरच दिले तर अख्खा फळा कसा उलटा करा, नाही. फळा जरी उलटा होत नसला, तुमचं कोनमापक तर उलट होते, ते तर पाहिजे ते कृती करते बिचारा, काहीच बंधन नाही. फक्त काय ठरवायचंय, दिशा. मला कोणीकडून जायचंय, मला इकून इकडे जायचंय का इकून इकडे यायचंय, 2च रस्ते आहेत बस. झोका जसा स्विंग होतो इकडून तिकडे तिकडून इकडे, 2च त्याला आहे. झोका कधी असा इकडून तिकडे जात नाही, असा 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 करत जातो का कधी झोका? तुम्ही झोके खेळले त्यात सगळ्यात पंचमीच्या दिवशी सगळे आपण झोके खेळले. झोका जर समजा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हे झाड आहे आणि या झाडाला इथं जर एक झोका बांधलेला आहे आणि इथं ही आपली श्रेया उभं टाकलेली आहे आणि झोका खेळते, तर हा झोका एक तर असा इकडं समोर जाईल, नाही तर इकडं असा मागे जाईल. बस 2च दिशेला तो फिरत राहतो. तो उड्या मार टुनुक 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 अशा उड्या मारत जाणार नाही किंवा अशा नागमोडी जाणार नाही. हा जो स्विंग होतो तशाच पद्धतीचं कोनमापकाचं काम करायचं आपल्याला. 2च दिशेनं मोजायचं. एक दिलेल्या समजा इथं आपण याचे नावं देऊयात आपण पी क्यू आर. एक तर पी कडून आर कडे मोजा, नाही आर कडून पी कडे मोजा.
पण मोजण्यासाठी जिथं बिंदू तयार आहे, एक जिथं कोण तयार झाला, जिथं कोपरा तयार झाला, तिथूनच मोजायचं. मग आपण या ठिकाणी या रेषेला जर कोणमापक समांतर ठेवलं, कुठंच समांतर ठेवतोय त्याला मतलब आहे. जर मी या क्यू सोबत पी ची रेष समांतर ठेवतोय, क्यू पी, तर पी कड असलेल्या शून्यापासून मला मोजत जायचं. मग इथं मोजत गेलो, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हा अर्धा ते 5 वर आलेला आहे, म्हणजे 65 अंशाचा कोन तयार. खात्री करून घेण्यासाठी पुन्हा आरशी समांतर ठेवा, म्हणजे मला असा ठेवायचा, आर कडे गेलेला, आरच्या रेषेशी जुळला पाहिजे, आरला जोडला, मध्यबिंदू तिथंच आला पाहिजे. आणि आता जर मी त्याला मोजत गेलो, आता 180 नाही, इकडून जातोय, जिकडून तुम्ही जाल शून्यानेच सुरुवात करायची, 180 ने नाही. नाहीतर आपण 180, 170, 160, 120, 115 सांगायचं. तो रेषे जोडी दिला होतो आणि इथं रेषे जोडी दिलेली नाही. मग सुरुवात शून्याने करायची, शून्यापासून गेलो इथं 60 आणि हे मध्यभाग जर पाहिला आपण तर 65. कोणत्याही बाजूने जा, कोण मापकाची जे अंश आहे, जे माप आहे, बदलत नाही. तर तुम्ही अधिक सरावासाठी तेवढं एक काम करा. आणि तुम्हाला मागे तुम्हाला मी दरवाजा असेल, खिडकी असेल, तो जेव्हा आपण उघडतो तेव्हा कुठंतरी लघुकोन होतो आणि विशाल कोन सुद्धा होतो. काही दरवाजे फक्त 90 डिग्री मध्ये ओपन होतात. यस बेटा. घसरगुंडी आणि जमिनीच्या तिथं लघुकोन तयार होतो सर. बरोबर आहे. पहा, आणि समजा रोडचा खांबा आणि सिमेंट रोड, तिथं काय असेल? काटकोन. काटकोन. का बरं? कारण काय सर, खांबा हा सर तो खांबा सरळ असतो आणि रोड अशी खांब सरळ सरळ असतो आणि रेषेत असतो. रस्ताही सरळ असतो. यस, जमिनीशी तो अगदी सरळ उभा केलेला असतो. बरं अभिनव, मला सांगशील, समजा हा खांबा असा न करता एक 10 अंश मध्ये त्याला वाकून केलं असतं, कमीत कमी 10-15 अंश मध्ये, काय बिघडायचं? हा असा न ठेवता हा 10 डिग्री मध्ये झाला असता सर. असा ठेवला असता. सर एका बाजूने लघुकोन झाला असता आणि एका बाजूने विशाल कोन झाला असता. हा, इकडे लघुकोन झाला असता, इकडे विशाल कोन झाला, बरोबर आहे. पण सर असं जर खांब आपल्या गल्लीमध्ये जर आपल्या समजा सगळीकडे अशा पद्धतीचे खांबाची जर रचना केली तर काय होईल? लघुकोन आणि विशाल कोन. नाही, ते झालं. लघुकोन आणि विशाल कोन. आणखी दुसरं काय होऊ शकतं? असे खांब तयार करता येतील सर, का? पोल उभे राहणार नाहीत व्यवस्थित. करेक्ट, पोल उभा राहणार नाही. काय होईल मग? उभा राहणार नाही म्हणजे काय होईल? सर, तो पोल पडायची भीती राहील. पोल पडायची भीती राहील, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती 100% आहे. आणि त्याचा धोका जरी इकडं समजा समोरच्यांची काही घर आहेत, आपण म्हणलं आपण इथं आहोत, काय वाय जाऊ द्या, बरं समोरच्या घरी पडेल, आपल्याला काय चाललं नाही. सर, आपलं पण घर उतरलं. इथं कदाचित तो खांब ते तार तोडून तिकडं पडेल, परंतु खांबाच्या तारा ज्याच्यामध्ये वीज लपलेली आहे, वाहती वीज आहे, तिचे जर तार आपल्या घरावर पडले तर खांबा तिकडे पडून त्याचे पत्र पडतील किंवा त्याच्या इमारतीला थोडा धोका पोहोचेल. पण जर ते तार ज्याच्यामध्ये विद्युत चालू होते, पुढे जाणारी बंद झाली, पण अगोदर जी येणारी आहे वाहन ती तर चालू आहे, ती जर आपल्या प्लॉटवर, आपल्या घरावर, आपल्या पत्रावर पडले तर अख्खं कुटुंब नष्ट होऊ शकतं. कारण आपल्या पेपरमध्ये याच्यामध्ये आपण बातम्या वाचतो की विद्युत वारा तुटल्याने अनेक शेतामध्ये असतील, काही असेल तर बैल किंवा गाय, जनावर, व्यक्ती, आपण बातम्या वाचतो पावसाळ्यामध्ये की विद्युत म्हणजे त्या शॉक लागल्यामुळे त्यांचं निधन झालं. तो मोठा अपघात एका चुकीमुळे होतो. आणि म्हणून जेव्हा आपण खांब पाहतो तेव्हा तुम्ही खांब थोडस बारकाईनं पहा. वाटल्यास तुम्ही आता घरी थोडस बाहेर निघून पहा, तुम्ही आपल्या घरी कुठं खांब आहे तर त्या खांबाला आधार देण्यासाठी तिथं काय केलं असतं बरं?
खांब पडू नये यासाठी काही तर त्याला ते लोक ते तार सर खांबाला आडवी लोखंडी तार लावलेली असते येस व्हेरी गुड. हेच आपलं निरीक्षण आणि करायचं. खाली खुटी असते सर. गणित कुठं आहे? गणित सर रस्त्यावर तार आहे. लावलेला असतो. तार पहा मी या ठिकाणी विजेचा खांबा तयार करतोय. ही आमची गल्ली आणि हे इथं हा स्ट्रीट लाईट. आता या लाईट आहे. सर तर गणिताच्या पुस्तकात पण आहे सर ती खांबा ते. ओके आता सर काही खांबांना तार लावलेला असतो आणि काहींना नसतो लावलेला सर. घरापाशी जे आहेत त्यांना लावलेला असतो. ओके ओके तर या खांबाला इथं वरतून ते खाली असा एक तार आणि इथं एक गजाळी असते. ती गजाळी खाली जमिनीमध्ये खोलवर पुरली जाते आणि त्या गजाळीमध्ये हा तार त्यांनी फिट करतात. काही शक्यतो गावामध्ये एकच तार असतो आणि जिथं या तारापासून म्हणजे या खांबापासून 2 ठिकाणी लाईट द्यायची आहे. समजा जिथं एल टाईप मध्ये घर आहे, कॉर्नर आहे, तिथं इकडे लाईट द्यायची तिकडे लाईट द्यायची, तर त्यावेळेस त्याला दुसऱ्या सुद्धा बाजूने एक तार एक आधार त्याला दिला जातो. इथं सुद्धा तशीच एक गजाळी त्या गजाळीमध्ये तार अडकवली जाते. का असं करतात? वारं आलं किंवा इकडच्या वाहनानं धक्का मारला तरी या खांबाला धक्का पोहोचू नये. कारण इकडून जर धक्का बसला या बाजूने तो वाकेल तर हा तार त्याला ओढून धरेल. इकडून झालं हात त्याला ओढून धरेल. जसं आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही घरामध्ये 3 भाऊ बहीण आहात. जसं की समजा आता तन्मय आहे, तन्वी आहे आणि प्रांजल आहे. थोडस तुमचा व्हिडिओ चालू करा. मी प्रॅक्टिकल करूया आता. 3 जण एकत्र असाल तर. तन्मय आहेस का? 3 जण आहेत का एकत्र? सर प्राजक्ता झोपलीये. ओके ठीक आहे काही हरकत नाही. बरं तुमच्या ठीक आहे तुमच्या दोघांच्या मध्ये खुर्ची घ्या. चालेल ना? व्हिडिओ चालू कर. एका खुर्चीच्या बाजूनं तू हो, एका खुर्चीच्या बाजूनं तन्वीला कर. कुणी दोघं एकत्र जे असतील त्यांनी हा प्रयोग सहज करू शकता. आपण सध्याला आपण खांब होऊयात. आपण ती खुर्ची म्हणजे खांब असं गृहीत धरूया. येस खांबा आपल्या समोर आलेला आहे. हा आता एका बाजूला डाव्या बाजूला एक जण, उजव्या बाजूला एक जण. यस त्या खुर्चीला थोडस मागे नाही खुर्ची नाही आणखी नाही. येस 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 ओके. हा दोघं जण खुर्चीला पक्क धरा. जणू तो आता विद्युत खांब आहे. कुणाला जर समजा त्यांचा व्हिडिओ दिसत नसेल तर त्यांनी त्यांच्या नावापुढे पिन असते ते पिन केले की लागली ती दिसते. पुन्हा नंतर पिन काढा नंतर पूर्ण दिसत नाही सर. व्हिडिओ पूर्ण दिसत नाही. काही गरज नाही. आपल्याला खुर्ची आणि ते दोघं दिसले बदल. आपल्याला तुम्हाला प्रॅक्टिकल फक्त छोटस सांगतोय. काहीच नाही तुम्ही करू शकता. पण ते करताना नुकसान कोणतं होणार नाही ते सांगेल नंतर. ती आपण काळजी घ्यायची आहे. आता हे दोघं जण जे आहेत हे आहेत विद्युत खांबा वाकू नये यासाठी दिलेल्या तारांची जोडणी. हे तिरपे जो आपण दिलेले आहे. आता समजा एकीकडून वारा आलाय किंवा काहीतरी वावटळ म्हणतो आपण ती सुटलेली आहे, काहीतरी धोका झाला तर एकीकडे समजा तन्मयकडे धोका झाला. तन्मयने ओढण्याचा प्रयत्न केला तर तन्वी काय करेल बरं? पकडून राहील किंवा तिकडे ओढेल. त्यामुळे थोडासा ओढण्याचा प्रयत्न कर, जास्त ओढू नका, तिला पाडशील नाही. उगाच सहज ऍक्शन करा. हा तन्वी तू काय करणार? दोन्ही हाताने या म्हणजे त्याला खांबाला तुम्ही हलू देणार नाही. समजा तन्वी ओढत असेल तर तन्मय तिकडून ओढून धरेल आणि तन्मय ओढत असेल तर तन्वी ओढून धरेल. म्हणजे दोघंही त्या तारांना ओढून धरणार, त्या खांबाला मात्र स्थिर ठेवणार. ओके बेटा तुम्ही घरी प्रयोग करू शकता. 2-2 3 आपण 3 विद्यार्थी झालो एकत्र, 3 भाऊ बहीण मध्ये एकाला उभं करायचं. एका हाताला उजव्या हाताला एक जण, डाव्या हाताला एक जण. तुम्ही ओढून पहा पण ते ओढताना कुणालाही इतकंही ओढू नका की त्याचा हात दुखेल. खेळापुरतं खेळ घ्या. की हा इकडे ओढतोय, हा इकडे झुकतोय. इकडे झुकणार म्हटलं
की हा जो आहे डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा तो तिकडे ओढेल, म्हणजे ऑटोमॅटिक तो खांब जाग्यावर राहील, म्हणजे पडणार नाही. त्यासाठी हे ताराची जोडणी दिलेली असते. आता हे झालं उदाहरण. आता इथं तुम्हाला काय पाहायला मिळते? चला, नुसतं खांबा पाहिल्याबरोबर तुम्ही बाहेर गेला तुम्हाला नक्की तुम्ही एक सर फोटो पाठवला. त्रिकोण दिसतोय सर, त्रिकोण. त्रिकोण. ओके, यस. आणखी काय दिसतंय? दोन सर काटकोन त्रिकोण दिसतोय. काटकोन त्रिकोण दिसतोय. चला आता पहा, आपण रस्त्यावर फिरायला निघालो आहोत. जरी आपल्याला शासनाने रस्त्यावर फिरू नका म्हणले, पण आपल्या गल्लीमध्ये खांब कुठं आहे ते आपल्याला माहित आहे. त्याचं नेहमी आपण त्याच्या जोडून गेलेलो आहोत, लहानपणी त्याच्यासोबत तिथे खेळलेले आहोत. पण एक लक्षात मात्र ठेवायचं, सुरक्षिततेची गोष्ट म्हणून, ज्या वेळेस पाऊस पडतो, कारण सध्या आभाळ आहे, पाऊस पडल्यावर कधीही ह्या ज्या खांबाच्या तारा असतात या तारांना किंवा खांबाला चुकूनही स्पर्श करायचा नाही. कारण एखाद वेळेस तिथं अर्थिंगचा झटका आपल्याला बसू शकतो, हाताला मुंग्या येऊ शकतात. आणि कधी कधी जर वाऱ्यामुळे कशामुळे जर समजा विद्युत तारेला जर हा चिटकला असेल तार, तर खूप मोठं नुकसानही सहन करावं लागतं. म्हणून चुकूनही ज्या वेळेस पाऊस असतो, पूर असतो, त्यावेळेस ताराला आपण हात लावायचा नाही. 5 अशा, त्याला आपण पंचमहाभूत म्हणतो, जल थल अग्नी आकाश पवन. जमीन, जल, पाणी, कधीही मजाक करायची नाही. मला खूप पोहणं येते, मारली समुद्रात उडी, नाही जमणार. थल, अग्नी, थल म्हणजे जमीन, माहित नाही भूकंप कधी होईल तो, तिथे नाही जमणार काही. अग्नी, आगीसोबत कधी खेळायचं नाही. आकाश, वरती कधी वीज पडेल माहित नाही. पवन, वारा. जल थल अग्नी आकाश पवन वर केवल उसकी सत्ता, असं जे गीत म्हटलं जातं ते तेच आहे. का त्याला तसं म्हटलं जातं? कारण केवळ उसकी सत्ता आहे. कोण आहे? त्याची सत्ता म्हणजे निसर्गाची सत्ता आहे. निसर्ग हाच सर्वात मोठा, निसर्ग निर्मित आहे, आपण काहीच करू शकत नाही. मी जर म्हटलं हा आज आभाळ आलंय, हा आज की नाही त्या गावातले लोक मला खूप भांडे होते, तिथं वीज पडायला पाहिजे, नाही, माझ्या म्हणण्यानं काही फरक पडणार नाही. तो फक्त निसर्गच करू शकतो. खूप आभाळ आलंय, खूप असं वाटतंय की आता सगळं वाहून जाईल, आणि क्षणामध्ये आभाळ गायब होत, तेही आपण पाहिलं. मी केलं का ते? नाही. ती सत्ता त्याची आहे, तिथं त्याची सत्ता चालते. काहीच नाही, खूप ऊन होतं छानपैकी, अचानक थोडस आभाळ आलं आणि बरोबर त्या जोराचा पाऊस पडला, सगळं नुकसान. आपल्या हातचं काहीच नाही. म्हणून त्या 5 गोष्टी सोबत, ज्याला पंचमहाभूत म्हणतात, त्यांच्याशी कधी मजा करायची. तर इथं ती सुरक्षितता आपण पाळायची. नाहीतर खेळता खेळता सहज आपण याला हात लावतो, पळतो, हे होतं, तर नुकसान होतं बेटा. तर इथं तुम्ही छान उत्तर दिलं की इथं काटकोन त्रिकोण तयार झाला. अगदी बरोबर आहे. येस, 2 काटकोन त्रिकोण तयार झाले. आणखी काय तयार होईल बरं, म्हणजे आणखी काय सांगता येईल तुम्हाला? सर आमचे ते जे ताण असतात ना, त्याला मध्ये कप असतो. लघुकोण सर. लघुकोण तयार झाला. बरं, लघुकोण कुठं तयार झालाय? इथं समजा हे लाईट आहे, इथं जमीन, इथं काय करूया, इथं समजा एक झाड काढतो मी, आणि इथं एक झोपडी काढ. सर विशाल कोण? विशाल कोण कुठं तयार झालाय? झाडाच्या आणि घराच्या तिथं बघा. झाड आणि घर. तुला वाटतं या ठिकाणी विशाल कोण तयार झाला? बरं, आता मला सांगशील विशाल कोणाची व्याख्या काय? बरं, विशाल कोण कशाला म्हणतो आपण? आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत सगळं. 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात. चला आता आपण बघा, माझ्याकडे कोण मापक आहे, या ठिकाणी आकृती आहे, हा बिंदू इथं झाडापाशी मी ठेवतोय, रेषेला मी सरळ धरलेला आहे, आणि इथं तयार झालेला कोण आपण आता मोजणार आहोत. पहा किती तयार झालाय. 0, 10, 20, 30,
40, 50, 60, 70, 75च्या जवळपास या कोणाचं माप आहे. किती आहे? याचं 75 आहे. इकडचं मोजून घेऊया. तू झोपडीजवळ म्हटला होता. मग झोपडी शून्यापासून सुरुवात करायची. इकडे गेलो, इकडे सुद्धा जवळपास या ठिकाणी 60 ते 70च्या दरम्यान आहे. जवळपास 67 अंशाचा कोन तयार झालेला आहे. मग इथं विशाल कोन कुठं तयार झाला आहे? सर बाहेर झोपडी जिथं आहे ना तिकडं. इकडं बाहेरचं नको आहे. आपल्या आकृतीमध्ये यस यस तुझं बरोबर आहे. हा हे मात्र बरोबर आहे की हा रस्ता आहे. हे तुझं बरोबर आहे की झोपडीकडे, म्हणजे जर खांबाच्या बाजूला जी झोपडी आहे ती झोपडी आणि हा तार, इथं मात्र विशाल कोन आहे. आणि तो किती? तर त्यासाठी आपल्याला या क्षेत्रात मोजावं लागेल. इकडं पाहिलं तर हा जवळपास 113च्या जवळपास आहे. म्हणजे 113 आणि 67 180. अगदी बरोबर. हा आहे विशाल कोन. एकीकडे लघु कोन तर दुसरीकडे विशाल कोन तयार होतोच. पण एकीकडे काटकोन तयार झाला तर दुसरीकडे काटकोनच होतो. या मागचं कारण इकडं 90, इकडं 90, दोघांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून एक नियम आहे, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 8वी पासून 10वी पर्यंत रिकाम्या जागेसाठी नेहमी येणारे प्रश्न, नेहमी तेच प्रश्न असतो. आणि दुसरा एक प्रश्न असतो 8वी पासून पुढे, उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. आम्ही 8वीला तेच उत्तर, 9वीला तेच उत्तर, 10वीला तेच उत्तर, अगदी तोंडपाठ झालं. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात कारण लिहा. ठरलेला प्रश्न. असे काही प्रश्न असतात ते ठरलेलेच होते, ते येणार म्हणजे येणार. तसं इथं रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर रेषीय जोडी म्हणजे काय? एक रेषा आणि एक तिरपी रेषा जिथं कोन तयार झाले याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. जे दोन कोन जवळ जवळ आहेत. जोडी म्हणजे जवळ असणारे दोन कोन. सोपं का? एकाच रेषीय शब्द आलाय म्हणजे एकाच रेषेवरची जोडी असलेले कोन, म्हणजे ही एक रेषा, या ठिकाणी कोन. अशी ही आकृती असू शकते. मग इथं आणि इथं हे दोन्ही मिळून 180. कारण इकडून सुरुवात केली तर इकडे 0 दाखवेल, इकडून सुरुवात केली तर इकडे 0 दाखवेल, पण एका बाजूला 180 दाखवते. इकडे 0 तर इकडे 180, इकडे 0 तर 181. मग जर समजा तुम्हाला कोणी म्हणलं, चला मुलांनो तुम्ही मला पटकन 180 अंशाचा कोन काढून दाखवा, विचार करायची गरज आहे का? नाही सर, सरळ रेष काढायची. आडवी सरळ रेष म्हणजे 180 अंश. सरळ कोन तयार होते सर. यस. सो त्या ठिकाणी ही रेष. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपण कोन वापर करायचा. आणि आज आपल्या गल्लीमध्ये काही ठिकाणी सिंगल तार असतो आणि जिथं चौक वगैरे असतो त्या ठिकाणी अशा डबल तारा असतात. सहज तुम्ही आई बाबांसोबत जर बाहेर गेलात अगदी सुरक्षित, त्यावेळेस तुम्हाला असं चित्र कुठं दिसलं तर जरूर आईला बाबाला तिथं थोडस थांबवा आणि आई म्हणून थोडस एक या खांबाची फोटो घ्यायची. एक ती फोटो घ्या, फोटो व्यवस्थित कॅप्चर करा, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तिला धरा, व्यवस्थित तिला क्रॉप करून घ्या आणि मोबाईलवरच तुम्ही कोण मागतो घरी आले ना, तिथं नाही, तिथं फक्त फोटो घ्या, क्लिअर फोटो घ्या. आणि मग मोबाईलवर फोटो घेतल्यानंतर त्याच मोबाईलच्या स्क्रीनवर कोन मापकाचा वापर करा आणि ती आकृती किती अंशाची भरली ते तुम्ही स्वतः लिहा. किती मजा वाटेल. कोन मापक वापरताना आपल्या मोबाईलच्या स्क्रीनला धोका पोहोचणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. नाहीतर खूप घासत बसलो तर गडबड होऊन बसेल. स्क्रीन खराब करू नका, कारण आपल्याला खूप काम आहे. अख्खं पुढचं वर्ष हे मोबाईल मध्ये जाणार आहे आपलं. त्याच्यामुळं आपल्याला मोबाईल ही एकच संधी आहे की ज्याच्या माध्यमातून आपली शिक्षण प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणून ते खराब होणार नाही याची जरूर काळजी घ्या. हे तुमचं नेहमीचं उदाहरण. त्याच्यानंतर इथं आता तन्मयने खूप छान सांगितलं की इथं विशाल कोन तयार झालाय. बरं, आता मला एक प्रश्न विचारायचा आहे
आणि तो प्रश्न विचारण्यासाठी एक मिनिट आपल्याकडे बरेच आहे. विवेक तुझ्यापर्यंत आवाज येतो का? बघा तुझा माईक चालू कर विवेक. रेषा कुद्रे नावाने जो मोबाईल आहे, यस यस, आवाज चालू कर. किंवा प्रवेश ओके. तू पण सांगू शकतेस. तुझं नाव काय बेटा? सिद्धी म्हटले का? तुझं नाव काय? प्रवेश लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. माईक माईक बंद आहे तुझा. ओके सर, माईक माईक चालू करून द्या तिला. तिथं माईकला क्लिक कर बेटा. यस, व्हेरी गुड. आता तू इथं किती त्रिकोण मिळतो? किती त्रिकोण आहेत वाटतं? तू सांग बरं. इथं किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये? 2. चला, विवेक म्हणतोय 2. ओके, चला आता मी जातोय श्रेयाकडे. 3 आहेत सर. कशी सांगू का? हे एक मोठा सर आणि इथे 2 सर त्रिकोण. हेच तर आहे तुझं. माझा प्रश्न काय 3 आहेत होता? किती आहेत? आपलं उत्तर या ठिकाणी इतके आहे. संपलं. मी जेव्हा 3 विचारत सर. असते तर त्या प्रश्नाचं उत्तर ते राहील. म्हणून मला प्रश्न काय विचारलं तेवढंच लक्षात ठेवा. 3 तर सर. तुझं उत्तर आहे 3. बर, आता मी जातोय सुमितकडे. सुमितचा मला आवाज आलेला नाही. सुमित, तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतो का माझा? सुमित, श्रीनिवास दोघं कोणी सर असेल 3 आहेत. का? बरं आता तू सांगशील मला. तुझा व्हिडिओ चालू कर म्हटल्यास आणि तू सांग. मला तर इथं 2 दिसतंय बाबा. हा एक आहे, हा एक आहे. कारण सर तो एक मोठा एक त्रिकोण आणि ते 2 3. बरं, आता मी काय करतोय, त्याला मी नावं देतोय. इथं पी आहे, इथं क्यू आहे, इकडच्या बिंदूचं नाव आर आहे आणि इथला जे आहे ते मी त्याला माझंच नाव देतो, यस आहे. तर तुझं यस. मग मला तर काय वाटतंय, इथं त्रिकोण नाहीच. 1 2 3 4 बिंदू आहेत, म्हणजे हा चौकोन आहे असं मला वाटते. कारण मी ऐकलं होतं की 4 बिंदूच्या आकृतीला चौकोन म्हणतात. आता कोणाचं बरोबर? समर्थ देवगुंडे आहे का सोबत? प्रवेश, त्याच्यानंतर आपल्या प्राची, तुला काय वाटतंय? जयदेव, तुझं काय म्हणणं आहे? सर बोला. 2च त्रिकोण आहेत सर. माझं म्हणणं की बाबा हा चौकोन आहे आणि याच्यामध्ये 2च त्रिकोण आहेत. आता काय करावं? सर तो चौकोन नाहीये, तिकडे आहे ना ते 2 त्रिकोण खांबाला जोडल्यामुळे आणि खांब वर्तुळाकृती असल्यामुळं इकडच्या एक त्रिकोणाचा शिरोबिंदू ते पूर्ण न झाल्यामुळं तिकडं चौकोनाचे 4 बिंदू झाले आहेत असं वाटतंय. पण चौकोन आहे की नाही? मग नाही. काय राव, तुम्ही मला असं नाही नाहीच म्हणाले, माझं सगळं चुकच म्हणाले तुम्ही. काय बुवा हे असं बरोबर नाही राव. ठीक आहे, नाही तर नाही. पण प्राचीला काय वाटते बरं? प्राची सहमत आहे का तुझ्या मताशी? सर हा, 4 बाजू समान असलेल्या आकृतीला चौकोन म्हणतात. 4 बाजू. बर, ठीक आहे, एक शब्द आला तर 4 बाजू पाहिजे. मग इथं मला तरी वाटते की बाबा 4 आहेत काही की. काय बघा, सर मी बाजू 4 मोजून बाजू दाखवतो. समान असलेल्या नाही नाही, आकृतीला समानची चौकोन गरज नाही. म्हणतात. हे बघ, अशी आकृती काढली, हा चौकोनच आहे. मग समान कुठे? सर 4 बाजूंची आकृती समान असली पाहिजे, तर तुमची आकृती समान नाहीये. बरं, आता मला 4 बाजू त्यांना म्हणतात. मी तर तुम्हाला 5 बाजू दाखवतो माझ्या आकृतीमध्ये. तुम्ही तर 4च म्हणायला ना, मी 5 बाजू दाखवतो.
पहा, पी पासून क्यू पर्यंत एक बाजू, क्यू पासून एस पर्यंत दुसरी बाजू, एस पासून आर पर्यंत तिसरी बाजू, पी पासून आर पर्यंत चौथी बाजू आणि पी पासून एस पर्यंत पाचवी बाजू. आता माझ्याकडे तर 5 बाजू आहेत की हो. आता मग तुम्ही त्रिकोण कसं म्हणता? इथं पंचकोन व्हायला पाहिजे, इथं चौकोनच म्हणू लागलो. आता कसं? सर तुम्ही त्यांची रचना व्यवस्थित करत नाहीत. म्हणजे काय करायला पाहिजे मी? सर त्यांना आहे ना क्यूच्या समोर क्यू आणि क्यूच्या समोर आर आणि आरच्या समोर यस. सर समोरासमोर बाजू पाहिजे. ओके, ठीक आहे. बरंच स्पष्टीकरण तुमच्याकडे येते. आता मी तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. हा, आता मला अर्धापुरून मला निघायचं फिरायला आणि मी फिरायला जाणार आहे अभिनवच्या गावाला, पुण्याला. अभिनवनं विचारलं मला कुठून आलात सर? तिथं पोहोचलो मी, कुठून आलात? आणि मी सांगायला सुरुवात केली, अर्धापूर, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, पुढे आणखी बरेचसे 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 जाऊन आणि पुणे. इतकं लांब लचक मी उत्तर दिलं अभिनवला. चालेल काय? नाही सर, नाही चालणार. नाही सर, त्याने तुम्हाला एकच गाव विचारलं होतं सर, कुठून आल्या म्हणून. म्हणजे मला कुठून आला तुम्ही अर्धापूर पुण्याला आलोय, संपलं का? तसं इथं क्यू पासून आर पर्यंत असं गृहीत धरा की अर्धापूर आणि पुणे. पण मध्ये कोण आले, किती आले विचार नका करू. जेव्हा मी पूर्ण आकृतीचा विचार करतोय त्यावेळेस मला फक्त अंत्यबिंदू लक्षात घ्यायची, मधातले कुणीही नाही. तुम्ही औरंगाबादला उतरला होता का, जालन्याला तुम्ही फराळ केला का, परभणीला तुम्ही तिथे पाहुणे येऊन त्यांना बोलून त्यांच्यासोबत चहा पाणी केला, तिथं धीरज आला त्यानं काही फराळाचं आणून दिलं नाही, काहीही नाही. इथं आरंभ, इथं अंत्य. मध्ये कोण आहे सोडून द्या. म्हणजे मला या आकृतीचं जर पूर्ण घ्यायचं असेल तर क्यू पासून आर पर्यंत, आर पासून पी पर्यंत आणि पी पासून क्यू पर्यंत या तीनच बाजू घ्याव्या लागतील. आणि जेव्हा मी या 3 बाजू घेतो तेव्हा मी अगोदर सांगितलेला चौकोन येणार नाही. त्रिकोणच आहे, तुमचंच बरोबर आहे, माझं चुकलं. तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर. आता मी तुम्हाला 5 बाजू म्हणलं होतो, मग हा पंचकोन आहे का? तोही नाही, कारण 2 त्रिकोण एकमेकाला जोडलेले आहेत. एकाचं उत्तर आलं होतं की त्या ठिकाणी 2च त्रिकोण आहेत, कारण तिथं मी फक्त बाह्य आकार पाहिला. हा एक, हा एक, 2. आता श्रेया सांग, तुला सांगायचं होतं. सर त्याच्यामध्ये 3 त्रिकोण होतात सर तयार. कसे कसे? नावं सेम. आता तुम्हाला त्रिकोणाची नावं सांग, कोणते कोणते त्रिकोण तयार होतील? एक पी क्यू आर. शाबाश, व्हेरी गुड. आणि आर पी क्यू. आर पी क्यू. नाही सर, पी क्यू नसतं, पी क्यू नसतं, आर मोडा सर. आता पी आर. सर 2 बाजूंचा त्रिकोण होईल. आता काय वाटते मग तुम्हाला? सर 2 बाजूंचा त्रिकोण होऊ शकत नाही. 3 बाजूंचा होते सर. आणि सर त्याच्यात एकच त्रिकोण होते सर. मी तन्वीला संधी देतो इथं आता. तन्वी, तुला काय म्हणायचं? हे बरोबर आहे, पण हे 2 मात्र गडबड झाली. चला, तन्वीला काय वाटतं? सर ते का नाही पूर्ण नाहीये, 2च दिलेत त्यांनी, एक दिलाच नाहीये. म्हणजे हे चालेल का मग? नाही. नाही चालणार. मग आता बदल करून तू काय सांगणार? कोणते 3 त्रिकोण तयार झाले? 3 त्रिकोणांची नावे सांगा.
सर मी सांगू PQR एक बरोबर आहे. मी सांगू का? हा एक मिनिट QS पी QS यस ओके. सर PRS सर तुम्ही सांग. यस PSR PSR ओके. आता बघा बरोबर आहे. बघा पहिल्यांदा आपण हा एक त्रिकोण घेऊया. त्याच्यामध्ये PQS पण आपण हा काटकोन त्रिकोण म्हणून जर घ्यायचा असेल तर याचं नाव अगोदर घ्यायचं आपल्याला. म्हणजे जिथं कोण दाखवलाय त्याचं नाव मध्यभागी आलं पाहिजे. म्हणजे मला लिहिताना PSQ सर त्रिकोण पण तीन त्रिकोण नाहीयेत. त्या खांबामुळे ते त्या दोन दोऱ्या आहेत ना त्यांनी पूर्ण त्रिकोण होत नाहीये. होतो. सर ते अर्धा त्रिकोण होते सर. इथं आपण जमिनीला गृहीत धरलेलं आहे हे लक्षात घ्या. जमीन हा खांबाचा भाग आपण गृहीत धरलेला आहे आकृतीमध्ये. ओके. हा सर हा कारण आपण लघुकोन विशालकोन त्रिकोण काटकोन हे पाहतोय. मग इथं PSQ या बाजूला आहे. दुसरा PSR हा दुसरा त्रिकोण आणि सगळा मिळून एक. मग तुम्ही PQR घ्या QRP घ्या RPQ घ्या PRQ घ्या काहीही घ्या पण 3 बिंदू आले पाहिजेत. त्यांना आपण त्रिकोण म्हणतो. आणि याचं सोपं सूत्र होतं कारण हे आहे बुद्धिमत्तेचा प्रश्न. इथं एक याला नाव 2 दोघांची बेरीज 1 + 2 = 3. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण लपले हा आपला शिष्यवृत्तीचा नवोदयचा प्रश्न. अशा आकृत्या आपल्याला देतात आणि सांगतात की वरील आकृतीत किती त्रिकोण लपले आहेत. तर वरील आकृतीत 3 त्रिकोण लपले आहेत. जर समजा आणखी अशा जर 2 दिल्या असत्या रेषा तर काय झालं असतं. कारण काही काही खांबे असे असतात की त्याला 4 ते 6 बाजूंनी बांधले असतात. 1 2 3 4 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 त्रिकोण झाले असतात. बरोबर. हो सर. हा थोडस याचा आपण दोन्ही कोण रेषा दिल्या. एकूण एक वाढवली एकूण एक वाढवली. आपण फक्त क्रमांक द्यायचे. क्रमांक दिल्याबरोबर त्याची बेरीज करायची. तर एकूण त्रिकोण किती झाले ते आपल्याला करता येतं. तुम्ही कागदावर जर घड्या पाडून घेतल्या आणि त्याला जर वेगवेगळे रंग दिले तर तुम्ही हा प्रॅक्टिकली प्रयोग करून पाहू शकता की असं का होते. असे त्रिकोण का होतात. इतके का होतात तितके का होतात. तुम्ही सहज करू शकता विथ प्रॅक्टिकली. आणि गणित आणि विज्ञान हा विषयच असा आहे की जिथं प्रात्यक्षिकाला खूप महत्व आहे. असं का होत असेल मी करून पाहू शकतो का ते तुम्ही जरूर करून पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कोनमापकाचा वापर करा. वेगवेगळ्या आकृत्या नेहमी पाया असाच घ्यायचा नाही. तर कधी वर्तुळ कधी असा इकडे कधी तिकडे अशा पद्धतीचा तुम्ही आकार घ्यायचे. वहीवर तुमच्या वहीवर त्याची नावं तुम्ही त्याला देऊ शकता. आणि नेहमी लक्षात ठेवायचं जिथं कोण तयार झालेला आहे तो मध्यबिंदू आला पाहिजे. इथं क्यू जवळ कोण तयार झालेला आहे. जर समजा मी ही अशी आकृती घेतली आणि मी याला जर नाव दिलं ABC आणि सांगितलं मला हा चला या कोणाचं नाव काय आणि याचं माप किती आणि मी जर दिलं CAB अँगल असं दाखवतात ना अँगल CAB आणि तुम्हाला माप लिहायचं असेल तर त्याच्या अलीकडे M दाखवतात. M म्हणजे मेजर अँगल CAB = म्हणजे सेमीच्या मुलांना मदत केली थोडीशी.
मेजर अँगल CAB इज इक्वल टू, आणि समजा याचं उत्तर 45 अंश असेल, तुम्ही जर असं लिहिलं तर किती जणांना वाटते बरं हे बरोबर आहे? मला वाटतंय सर. बरोबर आहे वाटतं. बरोबर आहे. आणखी सुमितला काय वाटतं? आर्यनला काय वाटतं? तुला काय वाटतं लोखंडे? काय सर? तुला काय वाटतं? आता आवाज आला बघ तुझा. तुला आवडते काय शिकवले असं? हो सर. समजायला तुला? हो सर. ठीक आहे, पण वहीवर नोंदी घेत राहायच्या, वहीवर लिहायचं आपण. म्हणजे ऐकत ऐकत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की आपली वही आणि पेन सुद्धा आपल्या जवळ ठेवायची. ओके, मला आता कोणीतरी एक पुस्तक दाखवत होतं, त्या पुस्तकामध्ये तुमच्या आहेत उदाहरणे. ओके, तर आता मला सांगा CAB 45 अंश असं आपण मांडू शकतो काय? तन्वी, सुमित, कुणी? प्राची, आपण हे मी मांडलेलं तुम्हाला काय वाटते? वृंदावणी, आज वृंदावणीचा आवाज आलेला नाही. मी मेजर अँगल CAB 45 अंश लिहिलं, पुन्हा मी लिहिलं मेजर अँगल ABC तेही 45 अंश लिहिलं, आणि पुन्हा मी लिहिलं मेजर अँगल ACB बरोबर 45 अंश. आता माझं काय चुकलं? माझं कोणतं बरोबर? सर 1 नंबरचं बरोबर आहे. 1 नंबरचं बरोबर वाटते. ओके, चला दुसऱ्याला आणखी. तर मला वाटलं होतं इथं काहीतरी अडचण येईल म्हणून. अगदी बरोबर जमलं. वृंदावणी, तुला काय वाटतं? जयदेव, तुला काय वाटतं? चुकू द्या, हरकत नाही, चुकायला किंवा आपल्याला येईना म्हणून शिकायचंय. सर हा, मला तर 1 नंबरच वाटते. तुला 1 नंबरच वाटते. ओके, चला हो सर. आणखी एक जणांची प्रतिक्रिया घेऊ आपण. रोहिणी, तुला काय वाटतंय? तुझा आवाज आला नाही जास्त आज. 1 नंबरच आहे सर. 1 नंबर म्हणजे आपल्याला आणखी शिकावा लागणार आहे. एक लक्षात घ्या, मी आता बोलता बोलता पटकन म्हणलो होतो की कधीही ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे त्या कोणाचा बिंदू मध्यभागी आला पाहिजे. मग इथं CAB म्हणजे सी कडून A कडे गेलो आणि मग B, A कडे कुठं कोण तयार झाला, ज्याच्या जवळ कोण तयार झालाय तो बिंदू मध्यभागी पाहिजे. आता विचार करा. सुमित, सर 2 नंबर आणि 3 नंबरला ते वरी 45च्या वरी अंशच दिला नाही तुम्ही. दिलंय दिलेला आहे. त्या ठिकाणी अगदी बारीक दिलेला आहे. फक्त मला ही लेखन पद्धती सांगा अगोदर. कोणतं येईल? पहिले येईल, दुसरं येईल, तिसरं येईल? 2 नंबर. का बरं? सर ते बिंदू आहे ना मध्यभागी आला. कोणता बिंदू? बी. एवढंच लक्षात ठेवायचं की ज्याच्या जवळ कोपरा तयार झालाय तो बिंदू मध्यभागी आला पाहिजे. मग हा A इकडे येऊ का A तिकडे जाऊ, मग ABC असो का CBA असो, दोन्ही उत्तर बरोबर आहे. CBA चालतं, ABC चालतं, पण CAB चालत नाही आणि ACB चालत नाही. कारण A जवळ कोण तयार झाला नाही, C जवळ सुद्धा कोण तयार झाला नाही. कोण तयार झालाय तो B जवळ.
म्हणून बी हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून अशा पद्धतीने कोण मोजता आला आपल्याला, कोणाची आकृती काढता आली पण तो मांडता नाही आला तर अवघड आहे. म्हणून ही शेवटची स्टेप की जेव्हा मी एखादा कोण मोजतो, तुम्ही आता आकृत्या काढणार आहात, त्या आकृत्या वेगवेगळ्या तुम्ही आकृत्या काढा, त्यांना तुमच्या मनात नावं द्या. काय नावं द्यायचे? काहीही द्यावं. ABCD EF 26 अक्षर जे आहेत आपले अल्फाबेट, तुम्हाला वाटतील ते अक्षर आहे, काही बंधन नाही. पण एक बंधन आहे, सगळे अक्षर कॅपिटल पाहिजे. स्मॉल लेटरचा अर्थ संख्या होतो, कॅपिटलचा अर्थ नाव होतो. जर तिथं आपण PQR स्मॉल लेटर मध्ये काढलं तर त्याचा अर्थ तिथं त्यांनी त्याची किंमत दिली, आणि इथं आपण किंमत काढत नाही. जसं पदावलीमध्ये आपण वापरतो, समजा x अधिक 2 बरोबर 5, तर x ची किंमत किती? तर माझ्याकडे 2 तीन. रुपये आहेत, मला बाबांनी काहीतरी पैसे दिले आणि माझ्याकडे आता 10 रुपये झाले, तर मला किती रुपये दिले? ती किंमत काढण्यासाठी जे आपण अंक एक अक्षर गृहीत धरतो ते मात्र आपल्याला स्मॉल लेटर मध्ये पाहिजे. म्हणजे एक साधं कोन मापकापासून आपण बुद्धिमत्तेपर्यंत सहज कशा पद्धतीने जाऊ शकतो. साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला अभ्यास कसा होतो, मेजर अँगल कसा मांडायचा, कोणता कोण मध्ये आला पाहिजे, त्रिकोण कसे मोजायचे, खांब आणि 2 खांबातील झालेला तो आकार. जरी आता तन्मयचं म्हणणं इथं नाहीये, पण आपण या ठिकाणी जमीन हा त्याचा एक भाग असं गृहीत धरून इथं त्रिकोण आकृती गृहीत धरा. कारण आपल्याला मला माहिती आहे की खाली तार नाहीये, या खांबाला जोडलेला तार नाही, पण ही जमीन जी आहे ही समांतर आहे. ही जमीन आणि खांब या दोन्हीला या त्रिकोणाचा एक भाग समजा. तसा एखादा फोटो तुम्ही तुमच्या गल्लीतला किंवा फिरायला आईगावातून गेला तर त्या ठिकाणी दिसलेला खांब, किंवा तुम्ही पहा आपले जे मोठे खांब असतात जे औद्योगिक म्हणजे वसाहतीसाठी किंवा तिथं कारखाने असतात, त्या कारखान्यासाठी मोठी वीज असते, खूप त्याच्यात वरून तारा असतात आणि तारेतून वीज जी वाहते तिचा आवाज सुद्धा येतो. तर त्या खांबाला तारा असं बांधलेल्या 2 ताराने चालत नाही का, सगळ्या बाजूला तारा बांधतात आणि जवळपास त्याला आपल्या प्लॉट पेक्षाही जास्त जागा, एका प्लॉट पेक्षा जास्त जागा, 1 ते 2 प्लॉट जागा त्या खांबावर उभा करण्यासाठी जात असते. तर सर त्याला डिप्ली म्हणतात. हा, तर तिथं कोणता आकार तयार होतो आणि त्या तारा खालून जाताना कधीही मोबाईलवर बोलायचं नाही. जर आर्थिंग जर नाही मिळाली तर तितक्या वरतून सुद्धा आपल्याला धोका पोहोचू शकतो. म्हणून जर त्या जे विद्युत तारा ज्या आहेत त्याचा आवाज येतो, आवाज सारखा आवाज येतो, परत ती वीज वाहत राहते, तर अतिशय धोकादायक. त्यामुळं थोडस काळजीपूर्वक व्हायचं. वागताना आपण धोका पोहोचणार नाही. मोबाईलची रेंज त्या ठिकाणी मोबाईल चालू करून ताराखाली उभं टाकायचं नाही. कोणतीही तार असो, ढग विजा असतील तर त्यावेळेस सुद्धा विजा कडकडत असतील खूप, तर त्याही वेळेस आपण थोडस इंटरनेटचा वापर कमी करायचा. तर अशा प्रकारे अनेक सुरक्षेसह आपल्याला शिकायचंय. भविष्यामध्ये जे विद्यार्थी जॉईन होते आणि त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही, शाळेतर्फे सुद्धा आता कदाचित जे खाजगी शाळा आहेत त्यांच्या मार्फत आता वेगवेगळे ऍप्स तयार करणं चालू आहे. आणि एक ऍप तयार करायला त्यांचं स्वतःच, त्यासाठी त्यांना कमीत कमी 30 ते 40 50 हजार रुपये खर्च येतो. आणि ते ऍप तयार केल्यावर तुम्हाला ते फुकट देणार नाही. कंपल्सरी तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करावाच लागणार आहे, कंपल्सरी तुम्हाला त्याच्यात जॉईन व्हावंच लागणार आहे. त्यांनी दिलेलं प्रत्येक काम तुम्हाला जबरदस्ती का होईना पण तुम्हाला करावंच लागणार, आणि त्यासाठी खूप सारा पैसाही तुम्हाला द्यावा लागणार. म्हणून सर मी पण ऍप तयार करणार आहे. मी पण ऍप तयार करणार आहे. यस, फक्त ऍपला पैसा लागतो. नंतर आपण फ्रीचं काही जेवढं जमते तेवढं प्रयत्न करूयात आपण, त्याचं फ्रीचं काय असते ते. परंतु त्याचं आपल्याला डोमेन वगैरे आहे, बरेच त्याच्यात आहेत, खूप आहे त्याच्यामध्ये, कोडिंग आहे, सगळं आहे. ते करत करत एखाद्या शाळेपुरतं एखाद्या वर्गापुरतं जरी करतो म्हटलं तरी कमीत कमी त्याला म्हणजे बराचसा खर्च येतो. तर काही विनामूल्य काही आपल्याला करता येतं का ते पण पाहूयात.
माझे 2 मित्र आहेत, त्यांच्याशी तुमची चर्चा मी जरूर घडून देईल. तुकाराम चव्हाण नावाचे सर आहेत, ज्यांनी मला 4 ऍप्स दिलेले आहेत. आम्हाला प्रशिक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. तर जर वेळ मिळाला कधी तर त्यांच्याशी आपण चर्चा घडून आणूयात. पाहुणे आपल्या भेटीला म्हणून मी सरांशी बोलतो, ते तुमच्याशी संवाद साधतील आणि कमी खर्चामध्ये किंवा बिन खर्चाचं आपल्याला जमते काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ठीक आहे, आजच्या तासिकेत आपण थांबूयात. संध्याकाळची तासिका आज नाही होणार, कारण आजची आपली सकाळची आता पूर्ण वेळ झालेली आहे. नाही तर मग पुन्हा विद्यार्थी सुद्धा सर आता तासिके लिंक पाठवा, किती वाजता आहे लिंक पाठवा, तर आजची संध्याकाळची नाही होणार. फक्त प्राचार्य साहेबांनी जो काल तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलेला आहे की एखादा घटक तुम्हाला शोधून काढायचा आहे, तर त्याची माहिती तुम्हाला काहीच नाही, तर तुम्ही कशी शोधून काढाल? तुमच्या परीने तुम्ही शोधून काढा. त्याची छोटीशी पीपीटी बनवा किंवा त्याचे फोटो घ्या, मोबाईलमध्ये स्लाइड तयार करा आणि फोटो दाखवून जसं तुम्ही स्क्रीन शेअर करून सांगता त्या पद्धतीने तो घटक तुम्ही समजावून सांगा, सगळ्यांना समजावून सांगा. 10 ते 15 मिनिटाचं प्रेझेंटेशन तुम्हाला जिल्हा स्तरावर करण्याची परवानगी मिळालेली आहे. तुम्हाला खूप दिवसापासून साहेबांना बोलायची त्याची इच्छा होती, पण योगायोगाने साहेबांकडूनच आपल्याला संधी मिळालेली आहे. त्यामुळे आपण त्याची तयारी ठेवा. किमान आपले स्क्रीन शेअर तर सगळ्यालाच करता येते. स्क्रीन शेअर करून मी प्रत्येकालाच त्यावेळेस वेगळे टास्क देणारच आहे. पण आता जी साहेबांनी सूचना दिलेली आहे की विज्ञानाचे काही घटक ते कसे शोधून काढायचे, तुम्ही शोधून काढा. त्याने लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलं तुम्ही सांगायचं नाही आणि मी तुम्हाला सांगणारही नाही. तुम्ही शोधून काढा, वेगवेगळे घटक घ्या. सरांनी एक दिला होता, तुम्ही वाढवा, तुम्ही तुमच्या मनानं वाढवा. त्याच्यामध्ये आणखी काही कशी माहिती गोळा करा, ती माहिती गोळा करा, त्याचे फोटो घ्या, मोबाईलवर सर्च करा, स्क्रीनशॉट घ्या, पीपीटी बनवा. सगळ्यात सोपं का, पण कोणत्या साईटवर जायचं हे मी नाही सांगणार. तुम्ही किती सुरक्षितपणे काम करता हेच तर सरांनाही पाहायचंय आणि मला पण पाहायचंय. कारण सरांना विश्वास आहे की ज्या विश्वासाने आई वडिलांनी तुम्हाला मोबाईल दिलाय त्याचा तुम्ही किती योग्य आणि सुयोग्य वापर करता. साहेबांना विश्वास पटलेला आहे, पण आता त्यांना खात्री करून देण्यासाठी तुमचा शैक्षणिक वापरात त्याचा काय वापर करता, शैक्षणिक कामात तुम्ही कसा वापर करता आणि एखाद्या सुलभकाची भूमिका तुम्ही कशी पार पाडता हे स्वतः साहेब तर पाहणार आहे. डाएटची टीम पूर्ण राहणार आहे. तेव्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याही तयारीला लागेल. बेस्ट ऑफ लक.